हॅलो डिअर स्टुडंट्स. आपले सायन्स 1चे जसे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि टिप्स मी सांगितलेले होते तसे सायन्स 2 साठीचे आज शेअर करत आहे. मुद्दामून मी रेकॉर्डेड लेक्चर यासाठी सिलेक्ट केलं कारण आपण नंतर दुपारी लाईव्ह तर घेणार आहोतच, परंतु मला एक कॉन्सन्ट्रेशन होतं आणि ॲडिशनल माहिती मला जी जी सांगायची ती सुचत जाते. मग लाईव्हमध्ये थोडंसं कसं होतं, तुमचे कमेंट्स बघा आणि मग सांगा. ह्याच्यातून ना काही कधी कधी महत्त्वाचे पॉईंट्स हे मिस होऊन जातात. ह्यासाठी आपण हे लेक्चर मी पहिल्यांदा घेत आहे. जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं, हा टेबल तुम्हाला व्यवस्थित करायचा आहेच आहे, हे मी एक्सप्लेन केलेलं होतं. त्यानंतर हेरिडिटी चॅप्टर मधल्या सेंट्रल डोग्माची प्रोसेस. सेंट्रल डोग्मामध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन ह्या 3 प्रोसेसेस ज्या आहेत त्या डिटेल सांगायच्या आहेत. म्युटेशन म्हणजे काय आणि त्या म्युटेशनचे इफेक्ट्स काय होतात आपल्यावरती आणि त्याचे टाइप्स टाइप्स एक इथे इन्क्लूड करायचे आपल्याला, हा की मेजर आणि मायनर. त्यानंतर थिअरी ऑफ इव्हॉल्युशन आणि प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. हे मी पुन्हा एकदा सांगते, जेव्हा तुम्हाला प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन विचारलं जातं तेव्हा तुम्ही ही प्रोसेस सांगाल की बिगिनिंगला ओनली सिंपल एलिमेंट्स, म्हणजे हे सुद्धा तुम्ही कसं एका फ्लो चार्टच्या स्वरूपात लक्षात ठेवू शकताय. मी कालच्या लाईव्ह मध्ये हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं की पहिल्यांदा येतात सिंपल एलिमेंट्स, ॲरो, त्यानंतर सिंपल इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. एलिमेंट्स आधी, मग कंपाऊंड्स, मग त्याच्या पुढे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स, त्याच्या पुढे प्री सेल्स, त्यानंतर फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल्स फॉर्म झाल्या, त्यानंतर त्यांचा नंबर इन्क्रीज झाला बाय युटिलायझिंग सराउंडिंग केमिकल्स, मग व्हरायटीज डेव्हलप झाल्या आणि मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले. ही प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन मध्ये तुम्हाला हे पॉइंट्स सांगायचे आहेत. आणि मग त्यानंतर जी येते थिअरी ऑफ इव्हॉल्युशन, त्यामध्ये तुम्ही हे सांगाल की फर्स्ट लिव्हिंग थिंग्स किंवा फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे आहे ते प्रोटोप्लाझम आहे. त्यात जे ओशन मध्ये फॉर्म झालं, मग त्या प्रोटोप्लाझम पासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले, मग त्याच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होत गेले आणि लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले. परत ॲरो, मल्टी डायमेन्शनल चेंजेस त्यांच्यामध्ये होत गेले, म्हणजे सगळ्या बाजूंनी त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली आणि मग पुढे ह्या ॲनिमलच्या थ्रू प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल होऊन नवीन ऑर्गॅनिझम तयार झाले. हे तुम्ही प्रोसेस थिअरी ऑफ इव्हॉल्युशन मध्ये सांगणार. हा दोघांच्या मधला फरक लक्षात आला का बघा. प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन, थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. त्यानंतर इव्हिडन्सेस तुम्हाला माहितीच आहेत काय आहेत. आता ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला कसे विचारले जातात बघा. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, त्याच्यामध्ये फक्त एवढे म्हणजे काय आहेत आणि हा पार्ट एवढा तुम्ही सांगाल. अनाटॉमिकल एव्हिडन्सेस मध्ये इंटरनल स्ट्रक्चर सिमिलॅरिटी असतात परंतु फंक्शन्स डिफरंट असतात. त्यानंतर तुमचे हे व्हेस्टिजियल ऑर्गन्स महत्वाचे आहेत. हे सगळं हे स्क्रीनशॉट करून ठेवा, काल मे बी जर तुम्हाला लाईव्ह मध्ये नीट दिसलं नसेल तर. पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस मध्ये तुम्हाला फॉसिल्स म्हणजे काय हे पहिल्यांदा सांगायचं आहे आणि त्यानंतर डिरेक्टली हे कार्बन डेटिंगची मेथड तुम्हाला सांगायची. विलार्ड लिबीनं जे सांगितली, C12 C14 चा रेशो आपण शोधला जातो. ऍक्च्युली रेशो ऑफ C12 to C14 आहे हा इथं. ह्याच्यामध्ये इथं जे मी लिहिलंय C14 to C12 ह्यांचा रेशो बघितला जातो. हे लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला समजा फॉसिल्स वरती विचारला अगेन, तर हे पुढचं सांगायची ही डायग्राम जी पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस वरती तुम्हाला विचारली आहे ना पुढे, याच्यावरती तुम्हाला हे आयडेंटिफाय करा, हे कोणतं व्हेस्टिजियल, हे कोणतं व्हेस्टिजियल ऑर्गन आहे ते. आणि मग ही डायग्राम येते बघा तुमच्या पुस्तकात जी दिलेली आहे ना खाली, पॅलिओन्टॉलॉजिकल ही वाली. ह्या डायग्रामची बद्दल पण माहिती थोडक्यामध्ये इथं लिहायची, जेव्हा तुम्हाला पूर्ण फॉसिल्स वरती विचारलं जाईल ते. कनेक्टिंग लिंक तुम्हाला तोंडपाठच आहेत, बाकी काही प्रश्न नाही. हे सगळे चॅप्टर्सचे मी डिटेल तुम्हाला काल सांगितलेले आहेत. ह्युमन इव्हॉल्युशनची येस तुम्हाला ती नोट द्यायची आहे ना ग्रुपवरती पाठवून. येस, मी आज तुम्हाला ती ग्रुपवरती नोट पाठवून देते. तर हा झाला आपला पहिला चॅप्टर, दॅट इज हेरिडिटीचा. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे लाईफ प्रोसेसेस, त्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, ETC आणि त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ मोलिक्युल्स एटीपीचे कसे काउंट करायचे हे सगळं मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं. एटीपी एनर्जी रिच कंपाऊंड हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर एनर्जी, हे खूप महत्वाचं आहे. एनर्जी प्रत्येक कंपोनंट कार्बोहायड्रेट पासून किती मिळते हे पण सगळे महत्वाचे प्रश्न मी कालच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. सेल डिव्हिजन कसं लक्षात ठेवायचं हे देखील सांगितलेलं आहे. इथपर्यंत आपण सगळा पार्ट डिस्कस केलेला होता काल लाईफ प्रोसेसेस मध्ये. असेक्शुअल रिप्रोडक्शन, युनिसेल्युलर मधलं, मल्टीसेल्युलर मधलं, त्याच्यामधले एक्झाम्पल्स, कोणामध्ये कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन कधी होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स जेव्हा विचारतील तेव्हा फ्लावरचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगायचं आहे.
आणि मग बाकी वेगवेगळं फर्टिलायझेशन आहे, पॉलिनेशन आहे, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, त्याच्यामध्ये जी वेगवेगळी फ्लावर्सची नावं आहेत बघा, हे जे आहेत की नाही, असेसरी वॉल्स, इसेन्शियल वॉल्स काय आहेत, त्यानंतर कॅलिक्स जे आहेत, कॅलिक्स जे आहेत ते सेपल पासून बनलेत, आणि करोला जो आहे इट इज मेड अप ऑफ पेटल्स, हे एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथे जे येतात बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल फ्लावर्स, त्याची एक्झाम्पल स्पेसिफिकली जे पुस्तकात दिले, जसं की मेल आणि फिमेल फ्लावर सेपरेट असतं पपयामध्ये, आणि बाकी काही प्लांट्स इथं दिलेत बघा अजूनही. हिबिस्कस जे बायसेक्शुअल आहे. सो अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 1 मार्क्ससाठी येऊ शकतात. डेव्हलपमेंट आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर कोणाचं कन्व्हर्जन कशात होतं, तसंच हे पेडिसिलेट फ्लावर म्हणजे काय, ससाईल फ्लावर म्हणजे काय, हे सगळे बघून घ्या. याच्यावरती तुम्हाला मेनली 1 आणि 2 मार्कचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कुणाचं कन्व्हर्जन कशात होतं, काय कशामध्ये प्रेझेंट आहे, हे सगळे 1-1 मार्कांसाठी प्रश्न. हे युनिसेक्शुअल हे काही एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, जे तुम्हाला पुस्तकात दिली तेवढीच एक्झाम्पल लक्षात ठेवा. बायसेक्शुअलचं एक दिलंय आणि युनिसेक्शुअलचं एक दिलंय. सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन हा जो पार्ट आहे, समजा तुम्हाला अशी डायग्राम देतील तर जशी पुस्तकात दिली आहे, मग ही एक्सप्लेन धिस डायग्राम, मी तुम्हाला ह्याच्यातले डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स पण दाखवते, तुम्हाला जरा आयडिया येईल. एक्सरसाइजचे प्रश्न एकदा व्यवस्थित बघून घ्या बरं का. हे असे सुद्धा खूपदा येतात, जसे पॅरेग्राफ बेस्ड आहेत हे वाले. ही डायग्राम कशाची आहे, ही डायग्राम कशाची आहे, कोणत्या अॅनिमल मध्ये ही ह्या प्रकारची प्रोसेस होते, ही डायग्राम कोणामध्ये, असं ह्या पद्धतीचे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स पण तुम्हाला विचारले जातात. ड्रॉ करायला विचारले जाऊ शकतात ह्या मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, हे फ्लावरची ही डायग्राम. मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम काही तुम्हाला ड्रॉ करायला विचारली जात नाही. हे सगळे नेम्स आहेत बघा, हॉर्मोन्स विच आर रिलेटेड टू मेल, हे सगळे प्रश्न बघून ठेवा. हे खूप महत्वाचे आहेत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. मेन्स्ट्रुअल सायकल वरती बरेचदा कसे कसे प्रश्न विचारतात ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्याच्यात बघा हे प्रश्न. तर जसं की इथं पहिला प्रश्न बघा की आयडेंटिफाय द प्रोसेस काय काय आहे, किती डेजनी रिपीट होते, हॉर्मोन्स इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस, सगळी आन्सर्स जनरली ह्याच्यातच असतात. त्याच्यानंतर इथं बघा पुढचा प्रश्न 5 मार्कांचा वगैरे कसा, व्हॉट इज द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, त्यानंतर ऑन विच डेज ओव्ह्युलेशन ऑकर, हे सगळं तुमच्या पुस्तकात ती जी डायग्राम दिलेली आहे ना मेन्स्ट्रुअल सायकलशी रिलेटेड, ती व्यवस्थित बघून घ्या. ही डायग्राम म्हणजे कोणत्या फेजला काय म्हणायचं, हे ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलेलंच आहे तुम्हाला. इथं बघा, म्हणजे ह्याच्यातला पहिले जे आहेत 1 ते 4 डेज हे पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन आहे. त्यानंतर पुढे 5 ते 13 डेज हे पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम आहे. ओव्ह्युलेशनचा पिरियड 14व्या डेजचा. त्यानंतर त्याच्या पुढचा 15 पासून पुढे 27 पर्यंतचा जो आहे तो पिरियड ऑफ सिक्रिशन ऑफ ग्लँड्स हा आहे. त्यानंतर इथे जे हार्मोन आहेत हे पिट्युटरी ग्लँड FSH LH सिक्रिट करते, आणि ओव्हरीज पासून परत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 हार्मोन सिक्रिट होतात. हे जे येलो कलरचं दिसतंय त्याचं नाव आहे कॉर्पस ल्युटियम, हे व्हाईट कलरचं जे दिसतंय ते आहे कॉर्पस अल्बिकॅन्स. ह्या पद्धतीने मेन्स्ट्रुअल सायकलवरचे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथं बघा जसं विचारलं, व्हॉट डज द फिगर शो, कोणते ऑर्गन्स इन्व्हॉल्ड आहेत, विच हॉर्मोन्स इन्व्हॉल्ड आहेत, ह्याच्यामध्ये काय काय, म्हणजे हे सगळे प्रश्न एकदा बघून घ्या. गिव्ह रिझन आहे, नीड ऑफ रेस्ट आहे, किंवा मग हे मेन्स्ट्रुअल सायकल ही पवित्र नसते असं बऱ्याच ह्याच्यामध्ये मानतात, मग तुमचं त्याच्यावरचं ओपिनियन काय, अशा प्रकारचं प्रश्न हे ह्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. हे जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड आहेत हे वाले, हे 1 मार्कांसाठी बघून घ्या फक्त. सरप्राइझिंग फॅक्ट्स वगैरे जो पार्ट आहे तो डायग्राम मध्ये. ही काय डायग्राम आहे, ही डबल फर्टिलायझेशन आहे, तर डायग्राम देतील आणि एक्सप्लेन धिस डायग्राम. मग ही डायग्राम एक्सप्लेन कशी करणार, तर इथं बघा खाली मी इथं लिहून दिलेलं आहे हे डबल फर्टिलायझेशन, की 2 जे मेल गॅमिट्स असतात, तर 2 मेल गॅमिट्स पैकी 1 मेल गॅमिट, हे तुम्ही लक्षात कसं ठेवणार, तर असं लिहून ठेवायचं लक्षात ठेवायला, की 1 मेल गॅमिट, 1 मेल गॅमिट तो प्लस एग सेल ह्यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो, आणि 1 मेल गॅमिट प्लस इथं दिलंय बघा सेकंडरी न्यूक्लियस, त्याच्यापासून काय झाला, एंडोस्पर्म तयार झाला. झायगोट हा डिप्लॉइड आहे, एंडोस्पर्म हा ट्रिप्लॉइड, म्हणजे
तीन क्रोमोझोम असणार आहेत. डिप्लॉइड म्हणजे 2 सेट ऑफ क्रोमोझोम, ट्रिप्लॉइड म्हणजे 3 सेट ऑफ क्रोमोझोम. आलं लक्षात? तर हे झालं म्हणजे काय, ह्याला डबल फर्टिलायझेशन म्हणतात. तर ही प्रोसेस सांगायची आणि हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ डबल फर्टिलायझेशन. त्यानंतर जर्मिनेशन झाल्यानंतर कोणाची डेव्हलपमेंट कशामध्ये होते हे 1 मार्कासाठी लक्षात ठेवा, की ओव्ह्यूलचं सीडमध्ये रूपांतर होतं, ओव्हरीचं फ्रूटमध्ये रूपांतर होतं आणि एंडोस्पर्मचं काम आहे नरिशमेंट देणं. डेव्हलपिंग झायगोट जो आहे किंवा एम्ब्रिओ आहे त्याला नरिशमेंट देणं हे एंडोस्पर्मचं काम आहे. बाकीचे हे सगळे तुम्हाला सांगितलेलेच आहेत. प्रॉब्लेम्स ऑफ स्टरिलिटी काय आहे, म्हणजे मेलमध्ये काय रिझन असतात, फिमेलमध्ये काय आहेत. मॉडर्न रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये ना तुम्हाला डायग्राम्स देतील की ही टेक्नॉलॉजी काय आहे. जसं इथं दिलंय बघा, ही काय आहे प्रोसेस, एक्सप्लेन दिस प्रोसेस, किंवा ही प्रोसेस कोणामध्ये युजफुल आहे, ही डायग्राम देतील. ही कोणासाठी युजफुल आहे, कोणत्या कपलमध्ये युजफुल आहे. तर ह्याची प्रॉपर आन्सर्स बघा मी दिलेली आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये, की पहिली जी प्रोसेस आहे IVF ही ह्या कपलसाठी युजफुल आहे ज्यांच्यामध्ये लेस स्पर्म काउंट आहे आणि ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट. सरोगसी ही कोणासाठी आहे, तर ह्या वुमेनसाठी युजफुल आहे. स्पर्म बँक ह्यांच्यासाठी युजफुल आहे. हे झाले हे महत्वाचे कन्सेप्ट ह्या चॅप्टर मधले. एवढे व्यवस्थित करून घ्या. ह्या ह्याच्यातले एक्सरसाइजचे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते महत्वाचे आहेत बघा. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट कडे जर आपण बघितलं तर सुरुवातीचे जे काही प्रश्न आहेत हे वाले असा हा देतात, थिंक अँड आन्सर, किंवा हे जे थिंक आहे हा प्रश्न, डिस्कस हा प्रश्न, हे सगळे महत्वाचे आहेत. म्हणजे ह्या ह्याच्यामधले ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत हे खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर हा चार्ट एक आहे, फिल इन द ब्लँक साठी वगैरे येतो बरेचदा. हे सगळं तुम्हाला मी इथे दिलेले आहेत बघा. हे पेज नंबर्स वगैरे करा. लॉज आहेत, महत्वाचे आहेत. टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, जेनेटिक डायव्हर्सिटी कशाला म्हणायचं, स्पेसिस डायव्हर्सिटी, तो पार्ट बघून घ्या. मेजर्स टू कन्झर्व बायोडायव्हर्सिटी, काय मेजर्स आहेत, पुस्तकात सगळं दिलंय बघा हे तुम्हाला. एंडेंजर्ड हॉटस्पॉट्स जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत ते सगळे पार्ट. ग्रीन एनर्जी मधले तुम्हाला एक सांगते, ह्याची एक टेक्निक कशी लक्षात ठेवायची. ही जी प्रोसेस आहे एनर्जी जनरेशन ही सगळ्यांच्या मध्ये कॉमन आहे. मेन काय आहे की इलेक्ट्रिसिटी आपण कशा थ्रू प्रोड्यूस करतो, तर ही एक मेथड इथं जशी दिसते बघा, की टर्बाईन रोटेट होतात. काहीतरी सोर्स असतो, त्या सोर्सच्या थ्रू टर्बाईन रोटेट होतात आणि मग त्या टर्बाईनच्या थ्रू हे मॅग्नेट्स रोटेट होतात, मग जनरेटर. म्हणजे ही जी डायग्राम आहे ही सगळ्यांसाठी कॉमन आहे. सगळ्यांसाठी प्रॉपर एनर्जी सोर्स आहे, त्याच्या थ्रू टर्बाईन रोटेट होतं, मग जनरेटर रोटेट होतं आणि मग इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला मिळते. हे एकदा तुमच्या लक्षात आलं की तेच बघा. आता इथं सोर्स ऑफ एनर्जी प्रत्येक ठिकाणी बदलत जाणार. फॉर एक्झाम्पल तुमचा थर्मल पॉवर प्लांटसाठी हा तुमचा सोर्स जो आहे तो कोल असेल, किंवा मग विंड ह्याच्यासाठी वेगळा प्रत्येकासाठी. आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या फ्लो चार्ट्स तुम्ही बघितलेले आहेतच. हा एक झाला. हे सगळे पॉवर प्लांट्स, मग त्याचे बेनिफिट्स काय आहेत, किंवा मग ग्रीन एनर्जी मधले जे काय म्हणत आपण डिसएडव्हान्टेजेस काय आहेत की जेणेकरून आपण ग्रीन एनर्जीकडे शिफ्ट झालो. वॉटरचं जे आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, त्याच्यामध्ये एक डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे बघा तुम्हाला इथे, की जो डॅमशी रिलेटेड आहे बघा. ह्या डायग्राम्स पण काढायला विचारले जाऊ शकतात तुम्हाला. आणि हे करायचंय. ह्याच्या आधीपर्यंत कधी हे प्रश्न विचारले नव्हते, पण हल्ली विचारतायत बघा. बरोबर, त्यामुळे हे सुद्धा बघून ठेवा, कोणाची कपॅसिटी काय आहे, ते कोणत्या स्टेटमध्ये आहे वगैरे. हे एक मार्कासाठी लक्षात ठेवा. हे कोणामध्ये काय, युरॅनियमचं ट्रान्समिशन कशामध्ये होतं, हे 1 मार्कासाठी हे लक्षात ठेवा. ही डायग्राम मध्ये जसं दिलंय ते प्रत्येकाचे, म्हणजे हे थोडक्यात सगळंच महत्वाचं आहे खरं तर. हे परत झाले, हे कम्प्लीट. ऍक्च्युली ना ह्याच्यामध्ये जे स्पेसिफिकली पुस्तकात दिलेत, शोधा हे दिलेत ते एक वेळ नाही केले तरी चालतील, पण जे पुस्तकात ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या तरी ऍटलिस्ट करा. हे बाकी नाही केला तरी चालेल. ठीक आहे, ह्यातले इम्पॉर्टंट कळाले काय काय आहेत हे पण शोधा म्हटले, किंवा हे दिलेलं आहे, हे दिलंय जे जे पुस्तकात ते सगळं आपल्याला करायचं आहे थोडक्यात, हे डोक्यात असू देत. ठीक आहे. त्यानंतर
ॲनिमल क्लासिफिकेशन, ह्याच्यावरती मी आज लाईव्ह लेक्चर घेणार आहे. हे कसं लक्षात ठेवायचे किंगडम्स वगैरे. त्यामुळे सगळेजण त्या लाईव्ह लेक्चरला जॉईन व्हा. कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स, क्रायटेरिया काय आहेत आणि सगळे फायलम हे लक्षात ठेवायची टेक्निक काय आहे हे मी सगळं आज लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो हा पार्ट तेव्हा आपण कव्हर करूयात. मायक्रोबायोलॉजीचा पण एक माझ्या नोट्स आहेत. त्या नोट्स तुम्हाला मी देईन की ज्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोब आणि त्यांचा रोल काय आहे, वेगवेगळ्या मायक्रोब्सचं नावं आणि त्यांचं रोल हे कसं लक्षात ठेवायचं त्याच्यासाठीचे काही चार्ट्स मी आपल्या क्लासमध्ये बनवलेले आहेत. ते तुम्हाला मी आज शेअर करते सो दॅट तुमचा तोही प्रश्न मिटून जाईल. आणि सेल बायोलॉजी मधले हे काही हे पॉइंट्स महत्वाचे आहेत बघा. एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स म्हणजे काय असतात पहिल्यांदा, त्याचे जे 2 प्रकार आहेत, अडल्ट स्टेम सेल्स आणि एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स, हे 2 प्रकार, त्यांचे इम्पॉर्टन्स काय आहे, कुठं कुठं यूज केले जातात. आणि मग कमर्शियल हा सुद्धा पॉइंट आहे ना, मी तुम्हाला दाखवते जस्ट एक मिनिट. इथं दिलं युजेस ऑफ स्टेम सेल्स किंवा त्यांची इम्पॉर्टन्स. मग तिथं हे जे नंबर दिलेत, एक रिजनरेटिव्ह थेरपी, दुसरा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, त्यानंतर पुढे दिल्यावर तिसरा हे बायोटेक्नॉलॉजीचा हा एक पार्ट झाला. तो झाला तिथपर्यंत. एरियाज ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये हे झालं. आणि मग कमर्शियल ऍप्लिकेशन्स मध्ये बघा हे एवढे पॉइंट येतात. पहिला क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यात हे पुन्हा हायब्रिड सीड, जीएम क्रॉप्स, जीएम क्रॉप मध्ये पुन्हा हे 3-4 प्रकार आहेत. त्यानंतर बायो फर्टिलायझर हा तिसरा प्रकार, त्याच्यानंतर अॅनिमल हजबंड्री. हे बघा नंबर दिलेत मी आणि कलर दिलेत वेगवेगळे. सो पहिला आहे क्रॉप टेक्नॉलॉजी, त्याच्या अंडर हे एवढं सगळं येतंय, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा आहे अॅनिमल हजबंड्री, त्याच्यामध्ये एवढं. ह्युमन हेल्थ, त्याच्यामध्ये हे सगळे व्हॅक्सिन्स, इडिबल व्हॅक्सिन हा सगळा प्रकार त्याच्यात येतो. ट्रीटमेंट, इंटरफेरॉन, हे सगळे एक एक मार्कांसाठी पण महत्वाचे आहेत बरं काय रे. फिनिल किटोन्युरिया, ह्याच्यावरती हमखास हे जे ह्या चॅप्टर मधले हे जे पॉइंट्स आहेत ह्याच्यावरती बरेचदा 1 मार्कचे क्वेश्चन्स विचारले जातात. जसं की हे आहे, ह्याच्यातलं ऑड वन आउट सारखं येईल, किंवा मग गोल्डन राईस मध्ये काय हे आहे किंवा त्याच्यामध्ये काय त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बीटी कॉटन, बीटी ब्रिंजलचं काय हे आहे. हे सगळे आता काय तुम्ही आजच्या दिवशी शांततेत काय करायचंय तुम्हाला मी सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शांत डोक्यानं आजचं एक टाइम टेबल बनवा. टाइम टेबल बनवल्यानंतर त्या टाइम मध्ये काय करायचं आहे, एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, जर तुम्हाला आउट ऑफ स्कोर करायचा असेल, शांत डोक्यानं पुस्तक पहिल्यांदा वाचून घ्यायचं सगळं. बघा 10 चॅप्टर्स आहेत आपले एकूण, तर तुम्हाला प्रत्येक चॅप्टरसाठी एक 10 ते 10 मिनिटं आपण धरून चालूयात. फक्त वाचायचंय आणि पेन्सिल हातात घेऊन वाचायचंय. आणि त्या पद्धतीने तुम्ही करत गेलात की नाही, तर 1 मार्काचे जे कोपऱ्यातले कानाकोपऱ्यातले प्रश्न असतात त्याची तुमची तयारी होऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे भरपूर पेपर्स ऍटलिस्ट ओरली तरी सोडवा. सो व्हरायटी ऑफ क्वेश्चन तुम्हाला कळून जाईल. सोशल हेल्थ मधले तुम्हाला हे सगळे आहेत, हे महत्वाचे. डिस्टर्बिंग सोशल हेल्थ काय आहेत आणि अफेक्टिंग सोशल हेल्थ काय आहेत. नोट्स आहेत, तुम्हाला देते मी ह्याच्यावरच्या नोट्स देखील. आणि एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल, त्याच्यामधले ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जे आहेत बघा, डायग्राम बेस्ड, या प्रकारचे हे करा. त्यानंतर ह्याच्यावरती हे रॅशनल आहे का इररॅशनल आहे ते सांगा. मग हे तुम्ही कसं सांगाल, तर दोनही पद्धती तुम्ही याच्यामध्ये सांगायच्या. जसं की 2 प्रकारचे व्ह्यूज ह्याच्यावरती येऊ शकतात. म्हणजे समजा जर तो भिकारी आहे आणि ती बाई हकलते, पण मग तो खरंच भिकारी असेल आणि तर त्याला मदत ही केली पाहिजे, हा एक पॉइंट झाला. आणि दुसरं असं पण होऊ शकतं की तो भिकारी दुसऱ्यांना त्रास देत असेल, मग इन दॅट केस यू शुड इन्फॉर्म पोलीस. सो असं 2 प्रकारचे तुम्ही ह्याच्यामध्ये सांगू शकताय, ह्याचे तुमचे व्ह्यूज जे आहेत. तर हे सगळे बघा, हे आता सध्या आपण जे फेस करत आहोत प्रॉब्लेम्स, त्याच्यावरती रिलेटेड प्रश्न आहेत. सो ह्याच्यातल्या कॅन यू टेल, त्यानंतर ऑब्झर्व, हे प्रश्न, ह्याचे तुमचे व्ह्यूज काय आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर हे तर काय नाही, ठीक आहे, ब्लू व्हेल गेम वगैरे, हे ऑब्झर्व, हे रॅशनल आहे का, हे रॅशनल आहे का, असे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स ह्याच्यावरती तुम्हाला विचारले जातात. हा पण सध्या खूप बर्निंग टॉपिक आहे, त्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघा की समुद्रात पडले, व्हॅलीमध्ये पडले, फोटो काढताना, सेल्फी काढताना, तर मग ह्याचं का असं रिझन आहे. त्यानंतर हे सगळे प्रश्न, हे किती पेज नंबर आहे बघा, 104 पानावरचे. मी जसं इथं नंबर दिलेत तुम्हाला 103, 104, ह्या सगळ्या पेजवरच्या त्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या महत्वाच्या आहेत. इफेक्ट ऑफ एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल, सायबर क्राईम एक आता सध्या आपण फेस करतोय, त्यामुळे तो पण एक महत्वाचा आहे. 106 पानावरच्या सगळ्या. आणि स्ट्रेस मॅनेजमेंट महत्वाचं आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि डिझास्टर मॅनेजमेंट मधले हे एवढे टॉपिक्स महत्वाचे आहेत. टाइप्स ऑफ डिझास्टर, इफेक्ट्स ऑफ डिझास्टर,
प्रॉब्लेम्स ड्यू टू डिझास्टर, नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल, फंक्शन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, NDRF, फर्स्ट एड आहे त्याचं रिझन म्हणजे त्याचे हे काय आहेत, काय काय इन्क्लुडेड आहे, आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे ते चित्र दिलीत बघा त्याच्यात, हे प्रश्न हे काय आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही प्री डिझास्टर काय कराल, पोस्ट डिझास्टर काय कराल, हा हे सगळं तुम्हाला हे डायग्राम बेस झाले. किंवा मी असे हे सिम्बॉल, ह्या सिम्बॉलचा मिनिंग, एखादा सिम्बॉल येणार बरं काय कुठला तरी ह्यातला म्हणा, किंवा ह्याच्या आधीच्या एका चॅप्टरमध्ये 2 सिम्बॉल्स आहेत बघा आपल्या ह्याच्यामधला बायोडायव्हर्सिटी त्याच्याशी रिलेटेड, तर त्यातला एखादा तरी सिम्बॉल येणार असं माझं एक मत आहे. तर हे प्रत्येकाचे सिम्बॉलचे अर्थ काय काय आहेत हे सगळे एकदा बघून घ्या. सो हा झाला तुमचा ऑलमोस्ट सगळे पार्ट आपण डिस्कस केलेले आहेत है ना. सो व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपण उद्या देखील लाईव्ह मध्ये पेपर डिस्कशन करणार आहोत साधारण 3च्या वेळेस. टिल देन गुड बाय, थँक्यू.